तर बघा काय माहिती आहे, 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीत विलंब झाल्याने त्यांना किती थकबाकी मिळू शकेल हे जाणून घेण्यासाठी सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक आशावादी उत्सुक आहेत. सरकारने प्रक्रिया सुरू केली आहे, परंतु अद्याप अंमलबजावणी तारीख निश्चित न झाल्याने प्रश्न वाढत आहे. खरं तर ऑक्टोबर 2025मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटीला मान्यता दिली. याचा अर्थ असा की आयोग आता वेतन रचनेचा अभ्यास करेल आणि सरकारला त्याच्या शिफारस सादर करेल. तथापि नवीन वेतन कधी लागू केले जाईल याबाबत सरकारकडून कोणती अधिकृत माहिती घोषणा झालेली नाही. भारतात सामान्यतः 10 वर्षांनी एक नवीन वेतन आयोग लागू होतो. 7वा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 रोजी लागू झाला. या आधारे कर्मचाऱ्यांना आशा होती की 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 रोजी लागू होईल, परंतु सध्या केवळ अंदाज आहे, निश्चित निर्णय नाही. या आयोगामुळे संरक्षण कर्मचाऱ्यासह सुमारे 50 लाख सरकारी कर्मचारी, अंदाजे 69 लाख पेन्शनधारक यांना फायदा होण्याची उपेक्षा आहे. थकबाकी हा सर्वात जास्त चर्चेचा विषय आहे. पगारवाढीला विलंब झाल्यास पूर्वलक्ष्य परवानगी दिले जाणारे अतिरिक्त पैसे म्हणजे थकबाकी. समजा एखाद्या कर्मचाऱ्यांचा पूर्वीचा पगार 40,000 प्रति महिना होता. 8व्या वेतन आयोगानंतर त्याचा पगार दरमहा 50,000पर्यंत वाढतो. याचा अर्थ की 10,000चा मासिक फायदा. जर नवीन पगार 1 जानेवारी 2026 पासून लागू झाला, परंतु पेमेंट हे 2027मध्ये सुरू झाले तर अंदाजे 15 महिने विलंब होईल. तर गणना कशी होईल बघा, 10,000 गुणिले 15 महिने बरोबर 1,50,000. याचा अर्थ असे की कर्मचाऱ्याला सुमारे 1,50,000 रुपये थकबाकी मिळू शकते. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.